हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की आपल्याला आसनं करताना जे आपण आसनं बघत असतो ती कोणाला करायला चालत नाहीत. माझं असं मत आहे की आसनं करताना त्या आसनाचा फायदा काय होतो यापेक्षा ते आसन आपल्याला चालतं की नाही हे खूप महत्त्वाचं. हे आसन एखाद्या व्यक्तीला चालत नसेल आणि त्याने ते आसन केलं तर त्या व्यक्तीला फायदा होण्यापेक्षा त्याचं नुकसानच जास्त होणार असतं. म्हणून आसन समजून घेताना त्या आसनांचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग आजच्या भागामध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणतं आसन कोणाला चालत नाही ते. आपण आसनं करताना 4 स्थितीमध्ये आसनं करतो. बैठक स्थिती, एक उभं राहून स्टँडिंग पोझिशनमध्ये करतो, एक सुपाईन पाठीवर झोपून करतो आणि दुसरं पोटावर झोपून करतो विपरीत शयन स्थितीमध्ये. 4 स्थितीमधले आसनं असतात. पण हे प्रत्येक आसनाला कॉन्ट्राइंडिकेशन आहे. ते प्रत्येकाला समजलं पाहिजे. ते जर नाही समजलं तर आसनं करताना खूप त्रास होतो. आसनं केल्यानंतर फायद्याच्या ऐवजी नुकसान होतं आणि मग त्रास झाल्यानंतर योगासनांबद्दल अपप्रचार केला जातो की योगासनामुळे मला त्रास झाला. पण कॉन्ट्राइंडिकेशन माहीत नसताना आसनं करणं म्हणूनच चुकीचं आहे. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कोणतं आसन कोणाला चालत नाही हे समजून घ्या, म्हणजे तुम्ही घरीसुद्धा व्यवस्थित आसनं करू शकाल. चला तर बघूया आपण आसनांचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत ते. आता आपण हे जे आसन बघत आहोत ते आहे पवनमुक्तासन. हे आसन कोणी करायचं नाही. ज्यांना जास्त ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी, ज्यांना हार्ट डिसीज आहे त्यांनी, हायपर ॲसिडिटी ज्यांना आहे त्यांनी हे आसन करू नये. हर्निया असेल तरीही हे आसन करायचं नाही. स्लीप डिस्क असेल तरीही आसन या पद्धतीने करायचं नाही, ते वेगळ्या पद्धतीने करता येईल. म्हणजे तुमचं पिरियड चालू असेल, MC चालू असेल तर हे आसन करता येणार नाही. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल तर या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे डोकं उचलता येणार नाही. ही काळजी घेऊन हे पवनमुक्तासन जर केलं तर निश्चितच लाभदायक ठरेल. या पिक्चरमध्ये जे आसन दिसत आहे ते आहे नौकासन. हे नौकासन कोणी करायचं नाही तर ज्यांना हर्निया आहे, स्पायनल इंज्युरीज आहेत, ब्लड प्रेशर जास्त वाढलेलं आहे, अस्थमा आहे आणि हृदयाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर हे नौकासन करू नका. ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी हे आसन जर केलं तर त्रास वाढू शकतात. म्हणून काळजी घेऊन आसनं आपण करायला पाहिजेत. आता बघू आपण सेतुबंधासन. हे आसन कोणी करायचं नाही. सेतुबंधासन आसन ज्यांना नेक प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करायचं नाही. ज्यांना बॅक इंज्युरीज आहेत, नी पेन आहे म्हणजे गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, शोल्डर इंज्युरीज आहेत त्यांनी हे आसन करू नये, अन्यथा तो त्रास वाढू शकतो. आता आपण बघत आहोत सर्वांगासन. हे आसन कोणी करायचं नाही. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयरोग आहे, हार्ट डिसीज आहे किंवा काही ब्रेनचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी हे आसन करायचं नाही. पिरियड चालू असताना सुद्धा स्त्रियांनी हे आसन करू नये आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे आसन करायचंच नाही आहे. आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल तरीसुद्धा हे आसन करता येणार नाही. आणि हेडेक असेल, स्लीप डिस्क असेल तरीसुद्धा हे आसन करायचं नाही. आता बघू हलासन या आसनाविषयी. कोणी हे आसन करायचं नाही. ज्यांना नेक प्रॉब्लेम्स आहेत, ब्लड प्रेशर आहे त्यांनी हे आसन करायचं नाही. पिरियडमध्ये स्त्रियांनी हे आसन करायचं नाही. प्रेग्नन्सी असेल तरीसुद्धा हे आसन करायचं नाही. आणि डायरिया असताना हे आसन करायचं नाही आहे. आणि तुम्हाला अस्थमाचा जर त्रास असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे आसन करायचं नाही. आता या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे मत्स्यासन. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे किंवा ज्यांना झोप येत नाही, निद्रानाशाचा विकार आहे, ज्यांना कमरेच्या खालच्या भागामध्ये वेदना होतात आणि मानेचा त्रास खूप जास्त असेल तर हे आसन त्यांनी करू नये. आता बघूया भुजंगासन कोणी करू नये. तर ज्यांना स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांची स्पाईनची सर्जरी झालेली आहे किंवा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे स्पाईनचा, त्यांना स्टमक अल्सर्स आहेत, हर्निया आहे, नंतर हार्टचा काही प्रॉब्लेम आहे, पिरियड चालू असतील स्त्रियांना किंवा स्त्रियांना प्रेग्नन्सी असेल तर त्यांनी हे आसन करू नये. आता पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे ते आहे अर्धशलभासन. हे आसन कोणी करू नये
तर ज्यांना सिव्हिअर स्पायनल प्रॉब्लेम आहेत त्यांनी, ज्यांची नुकतीच काहीतरी पोटाची सर्जरी झाली असेल त्यांनीसुद्धा हे आसन करायचं नाही, किंवा ज्यांना हर्निया आहे, किंवा स्त्रियांना प्रेग्नन्सी असेल, किंवा स्त्रियांचा पिरियड चालू असेल, अशांनी हे आसन करू नये. त्यानंतर या इमेजमध्ये जे आसन दिसत आहे ते आहे धनुरासन. ज्यांना बॅकचे काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी हे आसन करू नये. ज्यांचं नुकतंच काही पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करू नये. ज्यांना हर्निया आहे त्यांनी आसन करायला नको. ज्यांना पोटामध्ये अल्सरचा काही त्रास असेल त्यांनीसुद्धा हे आसन करायचं नाही. ज्यांना स्त्रियांना प्रेग्नन्सी असेल, स्त्रियांचा पिरियड चालू असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळावं. पिक्चरमध्ये जे दिसतं आहे मकरासन, हे आसन ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी आहे त्यांनी करू नये. पिरियडमध्ये सुद्धा हे आसन करू नये. शिवाय ज्यांना नुकतंच काही शोल्डरची सर्जरी किंवा बॅकची काही सर्जरी झाली असेल त्यांनी हे आसन करू नये. आता बघू आपण वज्रासन कोणी करू नये. ज्यांना सिव्हिअर नी जॉईंट पेन असेल, म्हणजे गुडघेदुखी असेल, किंवा ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असेल, ज्यांना अँकल जॉईंटच्या ठिकाणी इंजुरी झाली असेल, किंवा ज्यांना हॅमस्ट्रिंग इंजुरी असेल, अशा लोकांनी हे आसन करायला नको. या पिक्चरमध्ये दिसत आहे ते आहे गोमुखासन. ज्यांच्या नितंबाला, हाताला, खांद्याला दुखापत झाली आहे त्यांनी हे गोमुखासन करू नये. आणि गुडघ्याला दुखापत झाली असल्यास किंवा गुडघेदुखी जर असेल तरीसुद्धा हे आसन करू नये. त्यांनी सुखासनामध्ये किंवा साधी मांडी घालून हे आसन करावं. ज्यांना मूळव्याधमध्ये रक्तस्राव होतो त्यांनीसुद्धा हे गोमुखासन करू नये. ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे त्यांनी पट्टा वापरून किंवा बेल्टसारख्या प्रॉप्सचा वापर करून हे आसन काळजीपूर्वक केलं पाहिजे. म्हणजेच स्ट्रेचिंग दरम्यान मानेवरील अतिरिक्त ताण जो असतो तो कमी होतो. अशा पद्धतीने बदल करून जर हे गोमुखासन केलं तर त्यांनाही फायदा होऊ शकतो. फक्त कोणी करू नये हे लक्षात घ्यावं. आता बघू स्टँडिंग पोझिशनमध्ये, म्हणजे उभं राहून जी आसनं केली जातात त्या आसनांमध्ये हे आहे एक ताडासन. हे ताडासन कोणी करू नये. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, ज्यांचं बीपी सारखं कमी होतं, अशा लोकांनी हे ताडासन करणं टाळलं पाहिजे. तर तुम्ही बघत आहात पिक्चरमध्ये ते आहे उत्कट आसन. त्याला चेअर पोज असं म्हणतात. तर हे आसन ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी करायचं नाही. ज्यांना हेडेक आहे किंवा त्यांचं लो बॅक पेन आहे, म्हणजे लोअर बॅक पेन आहे, ज्यांची कंबर खालच्या बाजूला जास्त दुखते, अशा लोकांनी हे आसन करणं टाळलं पाहिजे. तुम्ही बघत आहात हे आसन आहे पदहस्तासन किंवा पादहस्तासन. हे आसन कोणी करू नये. तर ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं अशा लोकांनी, ज्यांना हृदयाचे प्रॉब्लेम्स आहेत अशा लोकांनी, ज्यांना लोअर बॅक पेन आहे अशा लोकांनी, आणि स्पायनल प्रॉब्लेम्स असतील त्यांनीसुद्धा हे आसन करू नये. म्हणजे सायटिका वगैरे असेल तरीसुद्धा हे आसन करू नये. आता तुम्ही बघत आहात इमेजमध्ये ते आहे त्रिकोणासन. ज्यांना लो बी पीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचं नाही आहे. सोबतच हाय बी पी असेल तरीसुद्धा आसन सांभाळूनच करावं, तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावं. बॅक प्रॉब्लेम असतील, स्पायनल इंजुरीज असतील तेव्हा हे आसन आपण करणं टाळलं पाहिजे. आता तुम्ही बघत आहात ही आहे शवासनाची स्थिती. आता शवासनालासुद्धा कॉन्ट्राइंडिकेशन असू शकतात का? हो, असू शकतात. पाठीला, कमरेला काही दुखापत झाली असेल तरी आसन तुम्हाला करताच येणार नाही. कमरेचा जर काही तुम्हाला त्रास असेल, स्पाईनचा काही त्रास असेल तर तुम्ही तुमचे गुडघे जवळ पाय दुमडून घेतले पाहिजेत किंवा तुमच्या पायाखाली, गुडघ्याखाली उशी ठेवली पाहिजेत. या पद्धतीने शवासन जर केलं तर त्रास होणार नाही. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.